तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इयत्ता चौथी याचं पेपर 2चं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. तर यामध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता असे 2 विषय असतात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स पाहणार आहोत. तर आता पाहूयात प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द करेक्ट स्ट्रोक ऑफ द लेटर. तर पहा, पर्यायामध्ये दिलेले जे काही लेटर्स आहेत त्यांचे करेक्ट स्ट्रोक आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, याचे स्ट्रोक कसं दिलेलं आहे, फर्स्ट, सेकंड असायला हवं, थर्ड म्हणलेलं आहे आणि हे थर्ड असायला हवं होतं, म्हणजे हे रॉंग आहे. यम पहा, फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे, थर्ड करेक्ट आहे आणि फोर्थ करेक्ट, म्हणजे हेच करेक्टली इथे दिलेलं आहे. थर्ड पर्याय देखील आपण पाहूयात. केच पहा, हा फर्स्ट स्ट्रोक असतो, हा सेकंड आणि हा थर्ड, म्हणजे इथे ॲरो बाहेर जायला हवं. मग पहा, इथे ॲरोची दिशा इथे चुकीच दिली म्हणून हे देखील रॉंगला आहे. यफ पहा, करेक्ट आहे, सेकंड हे असायला हवं, देन थर्ड पहा इथे रॉंग दिलेलं आहे म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहत होता, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. करेक्ट पेअर आपल्याला शोधायचे आहे. फर्स्ट ऑप्शन पहा, फेल टॉल हे रायमिंग पेअर आहेत का, नाही. हॉट बोट रायमिंग आहेत का, नाही. बेस्ट नेस्ट पहा, हे करेक्ट रायमिंग पेअर्स आहेत म्हणून यालाच आपल्याला गोल करायचे आहे. बुक स्टॉक देखील रायमिंग पेअर्स दिलेले नाही आहेत. रायमिंग पेअर्स आपण कोणाला म्हणतो विद्यार्थ्यांनो, ज्या 2 वर्ड्समधील लास्टचे 2, 3 किंवा 4 लेटर्स हे सेम किंवा ॲज इट इज असतात आणि प्लस त्यांचं प्रोनाऊन्सिएशन देखील सेम असतं, त्यांनाच आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. म्हणून आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक पर्याय पाहायचे आहेत. लास्टचे 2 लेटर सेम दिसले म्हणून लगेच टिक नाही करायचं, आपल्याला प्रोनाऊन्स करून देखील पाहायचं आहे. थर्ड क्वेश्चन पहा, फाइंड द अपोजिट वर्ड्स फॉर अंडरलाईन वर्ड. देअर आर मेनी पीपल इन द शिप. मग पहा, अंडरलाईन वर्ड कोणता आहे, मेनी. मग मेनीचं आपल्याला अपोजिट वर्ड म्हणजे विरोधी शब्द सांगायचे आहे. मेनी म्हणजे अनेक, अनेकचं विरोधाचे काय असतं, एक. मग एक म्हणजेच काय, 1. 1 नंबरचा पर्यायच बरोबर आहे, इथेच 1 दिलेलं आहे. लार्ज येणार नाही, लिटल येणार नाही किंवा स्मॉल देखील येणार नाही. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द ऑप्शन विच इज नॉट इन द पिक्चर. पिक्चरमध्ये नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, सायकल आहे, सायकलचं चित्र इथे दिलेलं आहे. कॉक, COCK कॉक बनलेला आहे. स्पेलिंग नीट पाहिजे आपल्याला. कॉक आहे का इथे, नाही. कॉक म्हणजे काय, कोंबडा. हे क्लॉक आहे, याची स्पेलिंग असते CLOCK, म्हणून गोंधळून जायचं नाही आपल्याला, म्हणजे हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. टायगर आहे, बर्ड देखील तिथे चित्रामध्ये दिलेलं आहे, म्हणजे कॉकचं चित्र दिलेलं नाही म्हणून आपल्याला त्यालाच गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूयात, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स इन गिवन सेंटेन्स. पहा, पंक्च्युएशन मार्क्स किती दिलेले आहेत हे विचारलं आपल्याला. पहा, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा 2 झाले. त्यानंतर पहा, एक्सक्लेमेशन मार्क आहे 3 आणि फुल स्टॉप आहे 4. अशा प्रकारे 4 पंक्च्युएशन मार्क हे सेंटेन्समध्ये दिलेले. मग पहा, 4 कुठे दिले, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, 6th क्वेश्चन, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ 3 वीक. 3 वीक म्हणलेलं आहे. 1 वीकमध्ये किती डेज असतात, 7. मग 3 × 7 किती येणार आहे, 21. 21ची स्पेलिंग पहा कुठे दिलेलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. 7th क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर 9. ऑर्डिनल म्हणलेलं आहे आपल्याला. मग ऑर्डिनल म्हणजेच काय, तर आपल्याला सांगायचं आहे क्रमवाचक संख्या. मग पहा, कार्डिनल म्हणजे काय असतं, स्पेलिंग तर पहा, कार्डिनल आणि ऑर्डिनलमध्ये आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे. कार्डिनल म्हणजेच काय, तर आपल्याला त्याची स्पेलिंग सांगायची आहे. कार्डिनल म्हणजे दिलेल्या नंबरची स्पेलिंग, म्हणजे 9 काय असणार आहे, हे कार्डिनल नंबर. म्हणून आपल्याला व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. हे ते ऑर्डिनल सांगितलं आहे. मग 9चं काय ऑर्डिनल नंबर काय, 9th, आणि 9ची करेक्ट स्पेलिंग नाही आहे ही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, NINTH. 90 देखील येणार नाही. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. म्हणून कॉर्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, 8th क्वेश्चन, फाइंड द वर्ड दॅट हॅज कंटेन रिलेटेड वर्ड ऑफ लॉक. लॉकचे रिलेटेड असणारा जो काही वर्ड आहे, कोणत्या स्पेलिंगमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लॉकचे रिलेटेड वर्ड कोणता आहे, की. मग पहा, लॉक अँड की एकत्रित शब्द असतात. मग क्लॉकमध्ये की येतं का, नाही. डॉंकीमध्ये की हो आहे, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. हे देखील येणार नाही, हे देखील येणार नाही. 2 नंबरचा पर्यायच करेक्ट असणार आहे. 9th क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड फॉर फॉलोइंग. कार्पेंटर सॉ द टीचर काय. कार्पेंटर म्हणजे सुतार, सॉ म्हणजे करवतीचा वापर करतात. मग टीचर कशाचा वापर करतात, चॉकचा, खडूचा. गन येईल का, नाही. हे पहा, स्पेलिंग रॉंग दिलेली आहे, हे रॉंग असणार आहे. स्पॅनर येणार नाही. 4th नंबरचं पर्यायच करेक्ट आहे. CHALK चॉक हे असतं करेक्ट चॉकची स्पेलिंग. चॉक म्हणजे काय, खडू.
4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 10th क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. इनकरेक्ट पेअर सांगायचं आहे. तर पहा डायग्राम आणि स्पेलिंग दिले. फर्स्ट ऑफ पर्यायामध्ये पहा, तर हा डायग्राम ट्रायंगलचा आहे का विद्यार्थ्यांनो? नाही. ट्रायंगलची स्पेलिंग दिली नाही. तर हे काय आहे? कोन. म्हणून हेच असणार आहे रॉंग पेअर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा सिलेंडरचं डायग्राम आहे, सिलेंडरची स्पेलिंग दिली आहे, करेक्ट आहे. क्यूबचं डायग्राम आहे, क्यूबची स्पेलिंग लिहिली आहे, करेक्ट आहे. सर्कल आहे, सर्कलची स्पेलिंग दिली आहे, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे रॉंग जोडी कोणती आहे? 1 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. ट्रायंगल नाही आहे तो, कोन आहे, शंकूचा आकार आहे तो. 11th क्वेश्चन, विच इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द फॉलोइंग वर्ड्स. विल नॉटचं शॉर्ट फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. तर पहा विल नॉटचं शॉर्ट फॉर्म काय असतं? WON''T वोंट. कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. WON नंतर ॲपॉस्ट्रॉफी आहे, हे रॉंग आहे. म्हणून आपल्याला हे शॉर्ट फॉर्म्स व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. विल नॉट आणि शॉल नॉट हे नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जातं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 12th क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द सेंटेन्स. तर पहा कोणतं पंक्च्युएशन मार्क इथे राहिलेलं आहे हे सांगायचं आपल्याला. आय लाईक बनाना ॲपल अँड मिल्क, फुल स्टॉप तर दिलेला आहे. मग कोणतं पंक्च्युएशन मार्क राहिलेलं आहे? तर इथे कॉमा. मग पहा कॉमा कुठे यूज करतो आपण? ज्यावेळेस एकाच जातीचे शब्द लागोपाठ येतात त्यावेळेस आपण कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरतो. मग बनाना नंतर इथे कॉमा द्यायला हवा होता. मग कॉमा पहा कुठे लिहिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला इथे गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. कॉमा त्या वाक्यामध्ये द्यायचं राहिलेलं आहे. 13th क्वेश्चन पहा, व्हॉट कॅन वी डू फ्रॉम इयर. कानाने आपण काय करतो म्हणलेलं आहे. सिंग करतो का? सिंग म्हणजे गाणे नाही. लिसन ऐकणे, हो अगदी बरोबर आहे, कानाने आपण ऐकतो. स्पीक म्हणजे बोलतो, कानाने बोलतो का? नाही. कानाने वाचतो का? नाही. रीड म्हणजे काय? वाचणे. म्हणून 2 नंबरच पर्याय बरोबर होतं. 14th क्वेश्चन पहा, विच इज द रिक्वेस्ट फ्रॉम फॉलोइंग. खालपैकी विनंती कोणती म्हणलेली आहे? टेक दिस पेन, हा पेन घे, हे काही विनंती आहे का? नाही. विनंती म्हणल्यावर काय असायला हवं? सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट विचारल्यावर प्लीज हा वर्ड तिथे असायला हवं. मग पहा 3rd ऑप्शनमध्ये प्लीज दिले. प्लीज गिव्ह मी युअर पेन, तर पहा ही रिक्वेस्ट आहे. कृपया मला तुझं पेन दे, ही विनंती आहे. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. कॅन आय गिव्ह यू अ पेन, हे क्वेश्चन विचारलेलं आहे. नो आय डोंट लाईक युअर पेन, पहा हे देखील येणार नाही. 3 नंबरचंच पर्याय बरोबर होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द ऑड मॅन आउट. गटातनं बसणारा शब्द सांगायचा आहे. ॲन, ऑन, इन, ओव्हर. तर पहा यामध्ये गटातनं बसणार आहे ॲन, कारण हे काय आहे? आर्टिकल आहे. हे काय आहे? तर आर्टिकल. आणि ऑन, इन आणि ओव्हर काय? प्रिपोजिशन्स. हे आपल्याला ग्रामरच्या पार्टमध्ये आपण शिकलेलो आहोत. हे सर्व काय? प्रिपोजिशन्स. तर हे काय? आर्टिकल. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, मे आय यूज युअर कॉम्प्युटर. व्हॉट टाईप ऑफ अबोव सेंटेन्स. मग पहा हा सेंटेन्स कोणत्या प्रकारचा असं विचारलं आपल्याला. मेसेज आहे का तो? नाही. मोटो आहे का? नाही. रिक्वेस्ट आहे का? नाही. तर तो काय आहे? परमिशन. परमिशनच्या टाईपचं सेंटेन्स आहे. ती काय आहे? परवानगी माग, मी तुझं संगणक वापरू शकतो का, असा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे ते काय आहे? परवानगी विचारलेली आहे, म्हणजे त्याला आपण परमिशन म्हणतो. सेंटेन्समध्ये जर मे हा वर्ड असेल तर ते असते परमिशन, आणि प्लीज हा वर्ड असेल तर तो रिक्वेस्ट असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द रिडल म्हणलं. आपल्याला हे कोडे सोडवायचे आहे. पहा काय सांगितलं आहे. आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड. आय हॅव अ टेल. माय नेम बिगिन्स विथ के. हू एम आय. पहा मी उडतो परंतु मी पक्षी नाही आहे, आणि मला शेपूट असते. TAIL टेलचा अर्थ काय असतो? शेपूट. माय नेम बिगिन्स विथ के, मग काय होते? काईट. KIT. काईट म्हणजे काय? पतंग. पतंग हवेमध्ये उडतो, त्याला शेपूट देखील असते, परंतु पक्षी नाही आहे. किंग येईल का? नाही. कॉक नाही. तर काईट. की देखील येणार नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे हे कोड तुम्हाला समजून घेऊन सोडवायचं होतं. 18th क्वेश्चन, कम्प्लीट द ग्रेड बाय चूजिंग द प्रॉपर अल्फाबेट. तर पहा इथे अल्फाबेट आपल्याला करेक्ट शोधायचं आहे की जेणेकरून 2 इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर इथे पहा मंथचे नाव आहेत MARCH मार्च आणि APRIL एप्रिल. आर हा वर्ड इथे करेक्ट होणार आहे, म्हणून तुम्हाला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूयात. व्हॉट टाईम डू यू से गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून आपण कधी म्हणतो? तर पहा 9 वाजता म्हणतो का? नाही. संध्याकाळी 6ला म्हणतो का? नाही. 6 वाजता म्हणू का? नाही. 6 वाजता म्हणू का? नाही. 7 वाजता म्हणू का? नाही. तर 3 वाजता. हे बरोबर आहे. 3 वाजता आपण गुड आफ्टरनून म्हणतो. 12 नंतर दुपारी 4पर्यंत आपण गुड आफ्टरनून हे म्हणू शकतो, कारण तीच योग्य वेळ असते. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, सी द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. तर पहा एक्सरसाइज करत आहे, मग आपल्याला काय सांगायचं? मोटो सेव्ह ट्रीज असं म्हणू का? नाही.
हेल्थ इज वेल्थ हे करेक्ट होणार आहे, कारण एक्सरसाइज केल्याने आपलं काय होतं, आपलं आरोग्य हे निरोगी राहतं, आपलं आरोग्य चांगले राहते. मग स्टॉप पोल्युशन येईल का, नाही. अवॉइड प्लास्टिक देखील येणार नाही. हेल्थ इज वेल्थ हे मोठे ते सुलेक्टेबल होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्लुरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड. प्लुरल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. मॅनचं प्लुरल काय असतं, MEN, मेन. मॅन्स येणार नाही, मून येणार नाही, मॅन देखील येणार नाही, मेन. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. प्लुरल फॉर्मचे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द कॅट. तर पहा या चित्रामध्ये मांजर कुठे आहे हे सांगायचं आपल्याला. मग पहा सेंटेन्स कोणतं करेक्ट होणार आहे. ऑन द टेबल. ऑनचा अर्थ काय, च्यावर. टेबलच्या वर आहे का ती, नाही. ओव्हर द टेबल, अंतर सोडून वर. ओव्हर द टेबल आहे का, नाही. नियर द टेबल, टेबलच्या जवळ. तर हे अगदी बरोबर आहे, टेबलच्या शेजारी म्हणजे जवळ ती बसलेली आहे. 3 नंबरचा पर्यायच बरोबर आहे. 4 नंबरच्या पर्यायामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, अंडर द टेबल. टेबलच्या खाली आहे का, अंडरचा अर्थ काय असतो, च्या खाली, नाही. म्हणून हे देखील रॉंग असणार आहे. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. ते असणार आहे तुमचं बरोबर उत्तर, 3 नंबरचं पर्याय. नेक्स्ट पहा 23 ते 25 साठी आपल्याला इथे सूचना सांगितलेल्या आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. द लॉयन इज अ वाईल्ड ॲनिमल. इट लिव्स इन जंगल. इट इज कॉल्ड द किंग ऑफ जंगल. इट हॅज 4 legs, 2 eyes, 2 ears अँड ऑल्सो अ लॉंग टेल. द फिमेल लॉयन इज कॉल्ड अ लॉयनेस. द बेबी लॉयन इज कॉल्ड अ कब. तर पहा अशा प्रकारे लॉयनवर आधारित इथे आपल्याला पॅसेज दिला होता. तर आता पाहूयात क्वेश्चन. हु इज द किंग ऑफ जंगल. तर लॉयन 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. जंगलाचा राजा आपण कोणाला म्हणतो, सिंहाला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. हाऊ मेनी टेल्स हॅज अ लॉयन. लॉयनला किती टेल असतात, शेपूट किती असतात, एकच. लॉंग, 1 लॉंग. 1ला आपल्याला टिक करायचं आहे, लॉंग म्हणायचं नाही आहे. एकच लांब त्याला शेपूट असते, म्हणून 1 या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. लॉंगना नाही टिक करायचं तुम्हाला. लास्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज कॉल्ड बेबी लॉयन. बेबी लॉयनला आपण काय म्हणतो, लॉयन म्हणू का, नाही. लॉयनेस नाही, तर कब. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. एलिफंटच्या यंग वनला आपण काफ म्हणतो, ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण इंग्लिशचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स पाहिलं. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न पाहणार आहोत. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.